नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अनेक योजना सुरू करतात आणि या योजनांचे पैसे महाडीबीटीच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। आता हे जे पैसे येतात हे पैसे डायरेक्ट अकाउंटला येत नाही, तर आधार बेस बँकिंगला येतात। म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतात। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक असे आहेत की ते लाभार्थी आहेत, योजनांमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु त्यांना पैसे मिळत नाही। कदाचित पैसे येणं सुद्धा बंद होणार आहे। का बंद होणार आहे? कारण केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जेवढ्याही योजना सुरू केलेल्या आहेत त्या सर्व योजनांचे पैसे यापुढे महाडीबीटीच्या माध्यमातून देणार आहेत। त्यामुळे महाडीबीटी म्हणजे काय, तर तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंटला लिंक करणं। आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक अकाउंट एकमेकांना लिंक करायचं असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, बँकेत जाण्याची गरज नाही। तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड तुमचं अकाउंट एकमेकांना लिंक करू शकता। परंतु मित्रांनो, तुम्हाला अकाउंट लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा माहीत पाहिजे। या व्हिडिओमध्ये तुमचं अकाउंट आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही, किंवा कोणतं अकाउंट लिंक आहे हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर जर अकाउंट लिंक नसेल तर ते कशा पद्धतीने करता येणार याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे माय आधार। माय आधारवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिलीच एक लिंक येणार आहे। या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे। या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या ठिकाणी लॉगिंग बटन दिला, यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि लॉगिंग विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। मी सुद्धा माझा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घेतोय आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा सुद्धा टाकून घेतो आणि लॉगिंग विथ OTP यावरती क्लिक करून घेतो। लॉगिंग विथ OTP यावरती क्लिक केल्यानंतर माझ्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येतो। हा OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। माझ्या मोबाईलमध्ये जो OTP आलेला आहे हा OTP या ठिकाणी टाकून घेतो आणि लॉगिंग विथ OTP वरती लॉगिंगवरती मी क्लिक करून घेतो। लॉगिंगवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजवरती अनेक ऑप्शन तुम्हाला दिसतील, यापैकी डाव्या साईडला आधार सीडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कधी कधी आधार कार्डची साईटचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे थोडासा वेट करायचा आहे, किंवा कधी कधी एरर असू शकतो। आता या ठिकाणी माझ्या केसेसमध्ये सुद्धा एरर येत आहे, मी थोडासा थांबतोय, किंवा तुम्ही रिफ्रेश सुद्धा करू शकता। या पद्धतीने एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिसणार आहे, तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही कधी अपडेट केलं आहे याची तारीख सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे। आता माझ्या केसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र हे या ठिकाणी लिंक आहे। तुमचं जर लिंक असेल तर काही हरकत नाही, जर लिंक नसेल तर तुम्हाला लिंक कसं करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्हाला गुगलवरती यायचं आहे, गुगलवरती MPCI हे टाईप करायचं आहे आणि जी पहिली लिंक येते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे आणि या पेजवरती आपल्याला सर्व काही काम करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर इथे जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तुम्ही डायरेक्ट या पेजवरती सुद्धा येऊ शकता। या ठिकाणी आल्यानंतर इथे कन्झ्युमर म्हणून एक नाव दिसतं, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील, त्यापैकी शेवटचा ऑप्शन आहे त्यावरती आधार सीडिंग हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा नवीन पेजवरती येणार आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे। या ठिकाणी जी माहिती दिली ही व्यवस्थित भरायची आहे। आता ती माहिती कशी भरायची आहे आपण समजून घेऊया। या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कोणती बँक आहे ही बँक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जर समजा तुम्हाला या ठिकाणी तुमची बँक दिसत नसेल तर तुमच्या बँकेचं पहिलं नाव टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुमची बँक दिसणार आहे। काही अंशी तुम्ही एखादा शब्द टाईप केल्यानंतर सुद्धा ती दिसणार नाही, कारण काही बँका यामध्ये ॲड आणखी झालेल्या नाही आहेत। त्यामुळे ज्या बँका या ठिकाणी ॲड झालेल्या नाहीत परंतु तुमचं अकाउंट त्याच बँकेमध्ये असेल तर त्या बँकेची सुद्धा जी आधार सीडिंग किंवा तुमची महाडीबीटी किंवा आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट लिंक कसं करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। त्यापर्यंत शेवटपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला बघावी लागणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही तुमची जी बँक आहे ही सिलेक्ट करून घ्यायची।
त्यानंतर इथे रिक्वेस्ट फॉर आधार म्हणून एक 2 ऑप्शन दिसतात, एक सीडिंग आणि डिसीडिंग. या ठिकाणी सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सीडिंग टाईप तुम्हाला दिलेत एक फ्रेश, म्हणजे जर तुम्ही नवीनच करत असाल तर तुम्ही पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जर समजा सेम बँक एकच आहे परंतु अकाउंट जर वेगळं असेल तर सेकंड ऑप्शन निवडायचं आहे. आणि जर समजा तुमची बँकच पूर्णपणे वेगळी जर असेल, अनदर बँक जर असेल, तर तुम्हाला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या 3 ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा फ्रेश सीडिंग हे ऑप्शन निवडून पुढे कंटिन्यू करतोय. आणि या ठिकाणी तुमचं अकाउंट नंबर टाकायचं आहे. तुमच्या बँकेचं पासबुक असतं किंवा चेकबुक असतं, त्यावरती जो अकाउंट नंबर असतो हा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचं आहे. आणि या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील, यावरती क्लिक करून कॅप्चा या ठिकाणी जो दिलाय तो टाकायचा आहे. आणि खाली प्रोसीड म्हणून एक नाव दिलं, या प्रोसीड बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट नवीन पेजवरती कन्वर्ट होणार किंवा जम्प मारणार. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे टर्म अँड कंडिशन दिल्या आहेत. ह्या सर्व टर्म अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. वाचल्या नाही तरी चालतील, डायरेक्ट तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कन्फर्म म्हणजे ॲग्री अँड कंटिन्यू म्हणून एक ऑप्शन असणार आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, थोडासा वाट बघायची आहे, वेट करायचं आहे. पण मित्रांनो रिफ्रेश केल्यानंतर किंवा रिपीट केल्यानंतर ही सुद्धा साईट व्यवस्थित चालते. माझ्या केसमध्ये सुद्धा थोडासा वाट पाहावी लागत आहे. तर तुम्हाला ह्या टर्म अँड कंडिशनच्या ठिकाणी थोडंसं थांबावं लागणार आहे. थांबल्यानंतर ऑटोमॅटिक हे बघा या ठिकाणी पण बघा फेल आलेला आहे. ओके बटनावरती क्लिक करतो, पुन्हा मी खाली येतो आणि पुन्हा ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करतो. आता डायरेक्ट नवीन पेजवरती आलो आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा रेफरन्स नंबर जनरेट होणार आहे. हा रेफरन्स नंबर आपल्याला आपलं जे ॲप्लिकेशन आहे याचा स्टेटस चेक करण्यासाठी खूप उपयुक्त पडतो. त्यामुळे हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे लिहून ठेवा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून नंतर आपल्याला जेव्हा स्टेटस चेक करायचं आहे त्यावेळेस उपयोग पडतो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे बघा चेक युअर सर्व्हिस स्टेटस म्हणून ऑप्शन दिसतो. ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि ज्या ठिकाणी जसं तुम्ही अगोदरचा फॉर्म भरला सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा भरायची आहे. डेट टाकायची आहे, आधार सीडिंग स्टेटस करायचं आहे, कॅप्चा वगैरे टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं रेफरन्स नंबर कोणता आहे तो टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते कोणत्या स्टेजला आहे हे व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर पुढचं एक ऑप्शन आहे गेट आधार मॅपिंग. आता जर समजा तुमचा आधार कार्डला एखादी बँक लिंक जर असेल तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करता येणार. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलाय हा कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे. बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP जातो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये जो OTP आला आहे हा OTP या ठिकाणी टाकतो, सबमिट बटनावरती क्लिक करतो आणि या ठिकाणी माझ्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, त्याचबरोबर मी कधी अपडेट केलं आहे, कधी लिंक केलं आहे, हे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तुमचं मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं अकाउंट आधार कार्डला लिंक करण्यासाठी नेमकी कोणती प्रोसेस करायची आहे, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मित्रांनो तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने घर बसल्या सुद्धा हे काम करता येणार आहे. तुमच्या बँकेमध्ये जाण्याची गरज नाही आहे. पण मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी क्लिअर करतोय की जर समजा एखादी बँक या ठिकाणी जर लिंक नसेल किंवा दिसत नसेल, आपण ज्यावेळेस बँका निवडतोय त्यावेळेस जर एखादी बँक नसेल, आता SBI बँक ही या ठिकाणी दिसत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो आता आपण काय करणार की एखादी बघा इथे या ठिकाणी SBI बँक दिसत नाही, मग ही जी बँक आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक फॉर्म दिला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ही जी PDF आहे या PDFची लिंक देतोय, याची प्रिंट तुम्हाला काढायची आणि संबंधित बँकेच्या मॅनेजरकडे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी तुमची बँक कोणती, तुमचं अकाउंट, तुमचं नाव, तुम्ही सही वगैरे सगळं करायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी टाकून तुम्ही त्या ठिकाणी जो बँक मॅनेजर आहे याला तुम्ही देऊ शकताय. दिल्यानंतर तुमचं 4 ते 5 दिवसामध्ये हे सुद्धा काम होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो तुमचं जर बँक त्या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक लिंक करता येणार आहे. जर ती जी बँक जर ऑनलाईन सिस्टममध्ये जर नसेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हे काम करता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने महाडीबीटीचं जो तुमचा प्रॉब्लेम आहे
हा तुम्हाला सॉल्व करता येणार आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या जेवढ्याही योजना येतात त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला सहज पद्धतीने घेता येणार आहे। मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।